आज मला भाजी-पोळी करायचा खरंच खूप कंटाळा येत होता. एकाला एक भाजी आवडत नाही, दुसऱ्याला दुसरी आवडत नाही. त्यासाठी सगळ्याला एकच रेसिपी बनवली. 1 ग्लास शेंगदाणे, चण्याची डाळ, मसुरीची डाळ, उडदाची डाळ, मुगाची डाळ आणि 1 ग्लास तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं. 1 तासासाठी भिजत ठेवायचं आहे. 1 तासापर्यंत भिजतेच चांगलं. त्यानंतर मिक्सरमधून एकदम बारीक असं फिरवून घ्यायचं, थोडं पाणी टाकून. अजिबात दही वगैरे काहीही टाकण्याची आवश्यकता नाही. त्यासोबत चटणी बनवण्यासाठी तीळ टाकले. तीळ प्रथम छान खमंग असे भाजून घेतले. त्यानंतर पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलं, 1 टमाटर, थोडंसं लसूण, अद्रक टाकलं. हिरवी मिरची जर घरात असेल ना तर हिरवी मिरची टाका, पण वेळेवर नव्हती, मी एवढंच भाजून घेतलं. मिक्सरच्या भांड्यात टाकायचं. कोथिंबिरी, लाल तिखट, चवीनुसार मीठ, पाणी टाकून एकदम बारीक असं फिरून घ्यायचं. चटणी तयार. आता बॅटरमध्ये चवीनुसार मीठ, जिरं टाकून घेतलं आणि छान मिक्स केलं. अशा पद्धतीचं बॅटर असलं पाहिजे. त्यानंतर डोशाचा तवा कडकडीत गरम होऊ दिला. त्यावर 1 पळी बॅटर टाकलं आणि जेवढा पातळ बनवायचा ना तेवढा पातळ तुम्ही बनवू शकता. आता या बॅटरमध्ये तुम्ही कोथिंबिरी, हिरवी मिरची, तुम्हाला जे भाज्या आवडतील ना ते भाज्या टाकल्यानं तरीही चालतील, पण मी काहीही टाकलं नाही. अशा पद्धतीने सगळे डोसे असे बनवून घेतले. त्यासोबत ही चटणी. आहा! आजची रेसिपी खरंच खूप मस्त झाली आणि भाजी पोळीपासून आज मला सुटका भेटली आणि हेल्दी, पौष्टिक, प्रोटीन असं भरपूर या रेसिपीपासून भेटलेलं आहे. पण माझी बनवायची पद्धत खरंच तुम्हाला कशी वाटली? तुम्ही कमेंट्स करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.